हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर कसे आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजची सकाळ झालेली आहे आदितीताईकडे आणि आदितीताई गेलेली आहे कामावर आणि मी आहे एकटी घरी. म्हणजे मी एकटी नाही आहे, आदितीताई नाही म्हणून मी एकटी आहे, बाकी सगळे आहेत घरात. आई आहेत, लेकरं आहेत, सगळे. तर आता आम्ही उठलो, आमचं आवरायचं चालू आहे. मयंकचं अजून काही आवरलेलं नाही आहे. हे मयंक आणि मयंकचा मित्र चांगलेच रमले, तिकडं खेळत आहेत. त्यानंतर मी उठली, तयारी केली. मला आता जायचं आहे पोस्टात. आणि काल आम्ही तुळशीबागेतून जे शॉपिंग करून आणलं आहे, ती शॉपिंग ड्रेस फिटिंगला न्यायचं आहे, कारण मला पण ड्रेस आणलेत ना. ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. त्या अगोदर हे बघा, गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाचे दर्शन घ्या. इथं स्वामींची मूर्ती ठेवायला पाहिजे होती ना दादा, ते झाडाखाली स्वामींच्या मूर्तीचं झाड आहे ते. हसू नको, हा दादा हसतो पहा. तर हे आदितीताईंनी अशी छान सिनरी लावले तिथं, छान दिसते. मला पण वाटत होतं होम डेकोरसाठी असलं काहीतरी घ्यावं, पण विषय काय, इथं खिडे मारावं लागतात आणि ते आमच्या घरामध्ये ना लई खिडे झाले, त्यामुळे मला नको वाटतंय. जेवढे खिडे मारू तेवढं, पण परत ते आपलं घर असलं ना स्वतःचं तर कसंही सजवता येते. भाड्याच्या घराला कसं काय सजवणार सांगा? बोलणारे राहतेत, मालक लोक राहतेत. तर हे गणपती बाप्पाची मूर्ती सगळ्यांनी दर्शन घ्या पटकन. त्यानंतर हे कसं दिसते सांगा, आपले छत्रपती शिवाजी महाराज, सगळ्यांनी दर्शन घ्या. त्यानंतर हे असे गुलदस्ते ठेवलेत. हिने घर कसं सजवलं आहे बघा. हां, हे बघा, ही घड्याळ माझं नाही आहे बरं का. कोणतरी आधी ताईला कमेंट केली होती, करिश्माचं घड्याळ आहे का? नाही, माझं नाही, माझं घड्याळ माझ्याकडंच आहे. त्यानंतर हे असं काच लावलं आहे ना आदितीताईने टी व्हीच्या खाली, तसं माझा बी विचार होता, पण मिस्टर नाही म्हणले. आता मग मी तरी काय करणार आहे, नाही का. आमच्या आई चपाती करते तिकडं. आता तुम्ही म्हणणार तू करू लागत नाही, आई चपाती करते, तू व्हिडिओ काढते. आता काय करू, आई लवकर उठले, मी उशिरा उठली आणि मी चालली आता पोस्टात. मला जायचं बी आहे, लगेच निघायचं आहे. तर इकडं सकाळी सकाळी स्वयंपाक बी चालू आहे. त्यानंतर मॅडम देवपूजा करून आंघोळ करून कामावर गेलेत. तर चला मयंक शेठ, आवरा पटकन, चला. कुठे जाऊ? हां, पोस्टात कुठे येतो? आवरून ठेवा, लगे निघायचे आपल्याला गावाला. भुर्र. हा आमचा समू. हे समूला लाईक करा बरं का मित्रांनो. हा समू लई गोड आहे. याला तुळशीबागेत घेऊन गेलतो आम्ही काल. गप बसला बिचारा, असा पाय दुखते नाही म्हणलं, मला हे घेऊन दे नाही म्हणलं, काहीच म्हणलं नाही. शांत बसलं, शांत पोरगे. इकडं पाय हाय कर, हाय. हां, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर चला निघू आपण. आता आदितीताई कामाला गेले, त्यामुळं गाडी त्यांची नाही आहे घरी. मी तर काही गाडी घेऊन नाही आलेली, त्यामुळं मग मी आता पोस्टात कशी जाणार? इथून पायी जायचं, तिकडून रिक्षा धरायची. मग मी पटकन लक्ष्मण दादाला फोन केला, लक्ष्मण दादा गाडी घेऊन या, आपल्याला तिकडे जायचे पोस्टात. आणि मग म्हणलं आता लक्ष्मण दादा आहेत तर आपलं काम करून घ्यावं पटकन आणि मग निघते रिटर्न. बघू आता किती वाजता निघणं होते. आता वाजलेले आहेत बघा 10, 10:30. तर 10:30 वाजलेत. निघू थोड्या वेळाने. एकदा पोस्टाचं काम झालं की मग ठरवू आदितीताई आल्यावर निघायचं की आदितीताई यायच्या अगोदरच निघून जायचं. तुम्ही करा कंटिन्यू, बोलू नंतर. तर फ्रेंड्स, आम्ही काल तुळशीबागेत गेलो होतो आणि त्यानंतर शॉपिंग करून आणली मयंकला आणि मला. तर मला हा ड्रेस आणलेला आहे, कसा आहे मला कमेंट करून सांगा. मला ना असे 1 पीस लांब ड्रेस आवडतात, म्हणजे ते असले पटियाला ड्रेस म्हणा किंवा हे असं सलवार सूट, त्यापेक्षा आहे ना जास्त जीन्स पॅन्ट वगैरे सर्वात जास्त मला असे 1 पीस आवडतात. तर कसा आहे ड्रेस मला पटकन कमेंट करून सांगा. आणि मला पोस्टात जायचं होतं, कारण आम्ही जिकडे राहतो तिकडं खाता ट्रान्सफर पण करायचं आहे, मोबाईल नंबर पण द्यायचा होता. पोस्टामध्ये मेसेज येत नाहीत मला. त्यानंतर इकडे पोरांना चहा नाश्ता वगैरे दिला आणि आदितीताई तर 1:30 वाजता येणार होती. काय माहिती, म्हणलं माझं जर पोस्टाचं काम लवकर झालं तर आपण निघून जावं, थांबून तरी काय करणार आहे. पण तिची खूप इच्छा होती की एका ठिकाणी फिरायला जायचं आहे आपल्याला, थांब म्हणून. पण ते काही शक्य नाही झालं, कारण मग मी थांबली असती तर मग अजून इकडे उशीर झाला असता. मग उशीर झाल्यावर जाऊ वाटत नाही. तर मग मी त्यांना सांगितलं आईला घेऊन या, आईला आणि सगळे पोरं घेऊन या म्हणलं उद्या. मी काही थांबू शकत नाही, कारण काय 1 दिवसासाठी आली होती, फक्त आईला भेटायला आली होती. झाली ना आईची भेट, मग आता थांबून तरी काय करणार आहे, नाही का. तर आता तुम्ही म्हणणार तुझी गाडी कुठं आहे, तुझी गाडी नाही आणली का? गाडीसाठी लक्ष्मण दादाला कॉन्टॅक्ट केला. तर कसं आहे, जिकडे मी राहते ना तिकडून इकडे यायला 1 ते 1.5 तास लागतो आणि एवढं लांब मला गाडी चालवता
येत नाही, गाडीचा लायसन पण नाही माझ्याकडे, त्यामुळे मी काही गाडी घेऊन नाही आली. त्यानंतर मी लक्ष्मणदादाला बोलून घेतलं. लक्ष्मणदादासोबत इकडे आली मी कात्रजच्या पोस्ट ऑफिसला. त्यानंतर पोस्ट ऑफिसचं काम झालं ना, आता लक्ष्मणदादा म्हणले घरी चल, वहिनीला भेटली नाही. आणि मग तशीच चालली. मग परत वहिनी नाराज होईल तुझ्यावर. इकडं आली, आदितीताईला भेटली, वहिनीला नाही भेटली. मग म्हणलं चला, आता मयंक होता आदितीताईकडे, आता एवढे सगळे पोरांमध्ये रमला होता, त्यामुळे त्याला तिकडेच ठेवलं. मी गेली. बापरे, घरचं नाही घरी बाहेरचा गोंधळ करी असं झालंय. आता लक्ष्मणदादाने मला घरी सोडलं आणि यांच्या घरी कोणीच नाही आहेत, सगळं घर मोकळं आहे. वहिनी पोरं सगळे गायब. आता गेलेत परत लक्ष्मणदादा त्यांना घ्यायला. आता मागच्या वेळेस नाही का वहिनी माझ्याकडे आले होते, तर त्यावेळेस ते साड्या वगैरे नाही का आणल्या होत्या, ह्या बॅगमध्ये दिलते मी बघा. ही बॅग इकडं राहिली माझी. मग आता काल मी तुळशीबागेतून शॉपिंग करून आलेली आहे, तर ती सगळी शॉपिंग या बॅगमध्ये भरून न्यायची. इकडं लई घर आहेत बाबा, इथं छान वाटते. इथं हवा येते, मस्त झाडं बिडे लावलेत वहिनीने. इथं हे बघा, लोईऱ्याचं आहे, कढीपत्त्याचं झाड आहे, तिकडे आळूच्या वड्या आहेत, तिकडं बी भरपूर झाडं लावलेले आहेत. भरपूर आहे, लोईऱ्याचेच लावले. आता आमच्या गॅलरीमध्ये असली जागा नाही आहे ना झाडं लावायला, त्यामुळे मग काय करायचं, नाही लावत मी. मला पण आवडते झाडं वगैरे लावायला. तर आता बसले मी इथं निवांत. वहिनीला घ्यायला गेलेत लक्ष्मणदादा. वहिनी पोरं येतील आता, मग थोड्या वेळ मी बसणार इथं, गप्पा मारणार. कारण कालपासून आली आहे आदितीताईकडेच आहे, इकडे येणंच नाही झालं. आणि त्या पोस्टामध्ये एवढी गर्दी, बापरे, 1-1.5 तास लागला पोस्टामध्ये. ते बरेच कुठाने होते, मोबाईल नंबर द्यायचा होता, पैसे टाकायचे, ऑनलाईन का दिसत नाही, बरेच चौकशा होत्या आणि लंबी लाईन होती, त्यामुळे 1-1.5 तास लागला. पोस्टातलं काम झालं. ते बाईकडं ते ड्रेस फिटिंगला टाकले, ते बी आणायचं लक्षात नाही राहिलं येताना, आता जाताना घ्यावं लागेल. तर अशा पद्धतीने आता आधी इकडे लक्ष्मणदादाकडे, इकडे बसते थोड्या वेळ. मयंक आहे आदितीताईच्या घरी, एवढं उन्हात आणायचं, त्याला कुठं फिरवायचं म्हणून मयंकला आणलं नाही. मग आता इथून जायचं, आदितीताईला भेटायचं आणि निघायचं रिटर्न. तर अशा पद्धतीने इकडं मस्त एन्जॉय झालेला आहे. आल्यावर कधीतरी यावं. आता माहेर नाही आहे, तर आपलं हक्काचं हेच माहेर समजायचं नाही का. बिचारे चांगले लोक भेटून गेले, एवढं कोण करतं का कोणासाठी, बरोबर ना, सांगा मला पटापटा कमेंटमध्ये. तर चला, बसते आता थोड्या वेळ, पाणी वगैरे घेते. मस्त माठ ठेवलेला आहे इथं लक्ष्मणदादानी. वा वा वा, चांगली सोय करून ठेवली माठाची. हे बघ, हे लक्ष्मणदादाचं स्वतःचं घर आहे बरं का. तर मग मित्रांनो, चला बोलते तुम्हाला थोड्या वेळाने, परत मला लवकर निघायचे. ऊन तर लई आहे, पण आम्हाला तशी गाडी करून जायचे. आली तशीच जाणार, आता काय करायचं. परत ते तर घ्यायला नाही येणार, ते गेलेत कामावर. आदितीताई म्हणत होते इथं शिवसृष्टी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं छान असं 25 एकरमध्ये बघायला बनवलेलं आहे म्हणले. खूप छान आहे म्हणले. आणि मे महिन्यामध्ये मुलांना आणि लेडीजला फ्री आहे म्हणले. तर आपण जाऊ म्हणत होते. मग आता मला पॉसिबल नाही, त्यांचं चाललंय सारखं ये लवकर. आणि तिथं जायचं म्हणल्यावर मग आजचा दिवस पण इकडेच बुडेल. मग रात्री 9-10 वाजतील मला जायला. त्यापेक्षा मग म्हटलं नेक्स्ट टाईम मी जर आली ना, त्यांना पण घेऊन येईल. मग आपण सगळी फॅमिली मिळून, लक्ष्मणदादा, वहिनी, सगळेजणं मिळून मग जाऊ आपण. असं एकटं जाण्यापेक्षा जाऊ म्हटलं नेक्स्ट टाईम. नाहीतर आज प्लॅन होता शिवसृष्टीला जायचं. इकडं कात्रजला आंबेगावात कुठंतरी शिवसृष्टी म्हणून आहे, खूप बघण्यासारखं आहे, छान. तिकीट आहे त्याला 200 का 500 रुपये, माहीत नाही कन्फर्म, पण तिकीट आहे बघण्यासाठी, पण छान आहे. तर कॅन्सल केलं मी, नाहीतर तुम्हाला दाखवलं असतं. नेक्स्ट टाईम जाईल तेव्हा नक्की शूट करील. तर चला मग आता बसते थोड्या वेळ आणि मग बोलते तुम्हाला. अरे मोबाईल बोलता काही सांग, काय करतो तू. हॅलो फ्रेंड्स, तर मी इकडं लक्ष्मणदादाकडे आली होती. वहिनी मला म्हणतात मला जर न भेटल्याशिवाय गेले असते तर मग मी लई भांडणं केले असते, म्हणून आली. मग आता वहिनी बघा इकडं निंबू कापून निंबू सरबत करत आहेत. या निंबू सरबत प्यायला, थंडीचं, गरम उन्हाळ्याचं थंड. उन्हाळ्याचं गरम होतंय ना, त्यामुळे निंबू पाणी प्यायचं असतं. अरे दीदी, तर निंबू पाणी पितो आम्ही आणि मग निघतो. मयंक तिकडे एकटाच आहे आणि परत मग मला लवकर निघायचं आहे. अजून ते ड्रेस घेतले तो काल तुळशीबागेतून शिलाईला टाकलेत तिकडं, ते बी आणायचे.
मी यांच्या दादाला बघायला आली. लक्ष्मण दादाला मुलगा पण आहे, मला माहिती आहे आधीपासून. 2 मुली 1 मुलगा आहे. तर तो मुलगा आता आलेला आहे. तिकडं होता हॉस्टेलला होता का, गावाला होता, गावाला हॉस्टेलला होता. तर तो आलेला आहे आता परमनंट कायमचाच इकडं. कॉलेजला गेला आता तो 13वीला. तर मग मी त्याला बघायला आली तर तेच नाही आहे घरी. व्हिडिओ पाहतो म्हणे माझे. रात्रीच गेला तिकडं. बरं, जाऊबाईकडे गेलाय त्यांच्या मोठ्या भावा काकाकडं. तर चला शरबत प्यायला या, जातो मग आम्ही. नुसतं आपलं म्हणल्याने कोणी आपलं होत नसतं. तर आपलं हे ते पुढच्याच्या वागणुकीतून दिसत असतं. आणि लक्ष्मणदादा आणि वहिनी ज्या पद्धतीने माझ्यासोबत वागतात, त्यांनी फक्त मला आपलं मानलंच नाही तर वागणूक पण तशीच देतात. मी म्हणलं निंबू पाणी पिऊन निघून जाव, लवकर पोहोचेल तिकडे. तर इकडे वहिनी थांबा करून वहिनीने स्वयंपाक केला. त्यांचा उपवास होता, त्यांना साबुदाणा खिचडी केली. मग आम्ही सगळ्यांनी मस्त जेवण वगैरे केलो आणि मग म्हणलं चला आता निघावं. वेलकम बॅक. आमचे दुपारी जेवण वगैरे झाले. आता येते तेव्हा येते करत मी इकडंच थांबली. लक्ष्मणदादांनी एक झोप घेतली, आता शिव उठले. मग यांच्या गप्पा, आम्ही बसलो गप्पा मारत. आता चाललंय, चला उशीर झालेला आहे ऑलरेडी इकडेच. कधी तिकडं पोहोचायचं, इथून पोहोचायला 1-1.5 तास लागतो मला तिकडे आळंदीला. मग आता निघते, आमची बॅग बिग तयार आहे तिकडं. मग वहिनी बाय बाय. येत राहा आमच्याकडे. हो, नवरा जाऊ देत नाही ना घरातून निघल्यापासून. कधी येशील, गाडीत नाही बसली की कधी येशील म्हणे. म्हणलं जाऊ तर द्या आधी. हा ना, जायचंच राहिलं लगेच कधी येशील. 2 दिवसांनी येते म्हणून. आता मला सांगा वहिनी, माहेर राहिलं असतं तर मी 8-8 दिवस राहिली असते, मग काय म्हणले असते का? तरी बी कधी येशील म्हणतात लगेच. 1 दिवस थांबली नाही का, ये रात्रीच म्हणत होते निघून ये म्हणे, लगेच स्पेशल गाडी करून देतो. हा, राहू देत नाही मला, असं एकटी पाठवत नाही, राहू बी देत नाही. मग काय करावं, आणि स्वतः येत नाही. कामं चालू झालेत ना त्यांचे. तर चला मग मित्रांनो, चाललोय आता आम्ही. लक्ष्मण दादाला घेऊन गेले तिकडं पोस्टात म्हणून काम झाले माझे. आज 2-3 कामं होते मला पोस्टात, नाही तर काही खरं नव्हतं. मग परत सारखे चक्कर झाले असते. चला जाऊ का मग? तुम्ही कधी येता आता? आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये. आता काय हिवाळा? आता काय हिवाळा चालू आहे का? पावसाळा चालू आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये म्हणे वहिनी. लक्ष्मण दादा तुम्ही पावसाळ्यात येता का? हो लक्ष्मण दादा, पावसाळ्यात येता काय तुम्ही? एखादी ट्रिप काढा ना, त्या याला जाऊन आपण, काय म्हणते त्याला बाई, वॉटर पार्कला. हो तुम्ही पोरं, आदिती ताईचे पोरं, आपण सगळे जाऊ ना. मग यांची हौस आहे माझे, मी पण नाही गेली कधी. कुठलं आहे? लोणावळ्याला. कुठं ते चांगलं आहे का? लय मोठं आहे. चला मग कधी चलता सांगा. वॉटर पार्कला ट्रिप काढा, सगळे जाऊ आपण, एन्जॉय. किती वेळा गेला? यांचीच भांडणं लागले फेमस आहे ते, सगळ्यांना माहिती आहे. मग त्यांचा मित्र असेल तो का? मग मित्र आहे म्हणून गेलंच झालं का? तुम्ही कुठे तिथं पाण्यात उड्या मारायला गेले? जातो मी म्हणते गेले ना म्हणून तर म्हणते. होय, खेळले का तिथं पाण्यात? हो. आई शपथ, मी अजून नाही गेली कधी. कसं असतं वॉटर पार्क आम्हाला माहितच नाही. बरं जाऊ द्या. ट्रिप काढता का? जाऊ मग आपण सगळे नक्की. हा चला मग, चाललो मग. बाय बाय, काळजी घ्या, मस्त असत राहा. हा ते दाखवायचंच राहिलं, हे कार्टून एक आहे बघा. लक्ष्मण दादाचा पोरगा आहे मोठा सर्वात, ती एक पोरगी तिकडं आहे, ही एक छोटी मुलगी. काय कर दिदी. तर चला मग निघतो आता आम्ही. तिकडं आदिती ताईकडे गेल्यावर बोलू. चला लक्ष्मण दादा, उशीर झाला. मित्रांनो, दाढीच्या वड्या खायला या. याची भाजी करतात बघा. आमच्या आई इकडं दाढीच्या वड्या करत आहेत. आणि हे आदिती मॅडम इकडे बसले. मी तिकडून. हो का? तुम्ही सांगा मित्रांनो, याला काय म्हणते? आमच्या इकडे दाढीच्या वड्या म्हणतात विदर्भात. तुमच्याकडे सांडगे म्हणत असतील. हे लेकरं इकडं खेळतेत. जाऊ वाटत नाही आता. इकडंच ठेवून जाणार आहे तुला उन्हाळ्याच्या सुट्टीत मावशीकडं. ये दादा, नुसते मोबाईलचं येळ. हे लक्ष्मण दादा, नमस्कार करा. परिणाम. इथं व्हिडिओ बघितला का?
परिणाम आधी ताई आता रोज लाईव्ह येत जा. मी चालली बरं का. रोज लाईव्ह येत जा. रोज लाईव्ह येत जा. तुमच्यासोबत बोलायला छान वाटतं. अर्धा तास येत जा. अडकत अडकत का वाचणं होईना मेसेज, पण लाईव्ह येत जा. लाईव्हनी वॉच टाईम वाढतो. हे आमची दीदी सरबत बनवते इकडं. सरबत पिऊन बी पाहते गोड झाला का नाही. मुझे साजन के घर जाना है, मुझे साजन के घर जाना है, मुझे साजन के घर जाना है. झाड़ू पोछा बर्तन करना है. 21 days 60. तेरा लड़का नहीं साथ में आने वाला. इधर ही रखलो ना उसको. लाडला ग लाडला. ती काय म्हणते या, मला यायचं चालली नाही मी. आता लय करमायला लागले. बघा ना पोरांमध्ये रमला की तो आता. चालली मी. जाऊ का. पाणी आण रे डोळ्याला पाणी लाव. एवढे वाईट दिवस आले होय, खरे खरे अश्रू निघू शकत नाही का. अगं मला पाणी लावण्यात रडायचंय. मग निघेल. बाम देऊ का चोपून. आई मग निघेल. पुढं काय माझी. जाऊ. जा सपोर्ट करा सपोर्ट करा. इकडे लक्ष द्या जरा. माझ्याकडे कमी लक्ष द्या पण इकडे जास्त लक्ष द्या. चला आम्ही गाडी बुक करतो आता. लक्ष्मण दादा आले तिथं बसले थोडं. लक्ष्मण दादा सरबत केलंय दीदीने. थांबा. आमच्या लेकरांची मेहनत केली. तुमचं लेकरं करतं का. काल आमची आईला मी पळायला बहुतेक. मला बी वड्या बनवा आणि पापड बनवा म्हणली. मग चालू आहे वड्या पापड बनवायचं काम. पापड कशाचे हो. उडदा मुगाचे पापड. तुम्हाला जर आवाज कम करा रे. बंद करा. तुम्हाला जर उडदा मुगाचे पापड आणि हे असले वड्या पाहिजे असतील ना मला संपर्क साधा. आधी तिथे पाठवून देतील तुम्हाला. पाठवणार ना. मम्मा उन्हाळी सामान आता उन्हाळा गेल्यावर आम्ही मधोमध उन्हाळ्यात करतो. चिप्स चकल्या ते कुरड्या त्याला सांगितलं. ते नाही बनवलं का. चकल्या कुरड्या ते नाही बनवलं. सगळं आहे. कुरड्या नाही आहेत माझ्याकडे. आहेत का तुमच्याकडे. त्याबरोबर 2 आणि 4च दे फक्त. 6 म्हणजे 7. 2-4 बोलली. 2 आणि 4. 2-4 कुरड्या द्या म्हणलं. मला मी कुरड्या खाल्ल्या नाही अख्ख्या उन्हाळ्याभर आणि करता येत नाही मला. जे आहे ते सांगते. काही काही लोक येत नाही तरी फेकतात मला हे येते आणि ते येते. नाही मम्मीला सगळं तिने किलो काय काय किलोचं लोकं? सगळं बनवून दिलं. मला कुरड्या द्या थोड्याशा असतील तर. आणि तिकडून आम्ही गावाकडून काही बनवून नाही आणलं यावर्षी. पुढच्या वर्षी आणू सगळं बनवून. ते अखजीला महत्वाचं असतं. ते काय म्हणते आमच्याकडे अखजी म्हणते. आमच्याकडे अखजी म्हणते. इकडं अक्षय तृतीया म्हणते. अक्षय तृतीयाला जेव्हा ते असतं ना घास टाकतात त्यावेळेस ते हे करते. कुरडई पापड करते. ती करतातच की प्रत्येक ज्या दिवशी सण असतो ना पुरणपोळी पण ते सोबत कुरडई कुरडई पापड पापडी वगैरे ते असते. आमच्या अखजीला म्हणजे अक्षय तृतीयाला जास्त मान आहे विदर्भामध्ये. अखोजी म्हणते. चला चला निघू का. चला. गाडी बुक करते निघते आता. काय करू तिकडं नवरा वाट पाहतोय. ये लवकर ये लवकर ये लवकर. सरबत बांधला नाही बुकिंग करून काय करते गाडी. सरबत पिली की लगेच निघणार आहे. तुम्हाला व्हिडिओ काढायचे मग हे असल्या अवतारात बसले तुम्ही व्हिडिओ काढू का आता मी इंस्टाग्रामवर असा. आम्ही चेंज करतो. ही पागल बाया म्हणेन मी अशी व्हिडिओ काढ. 5ला पण जायचंय. चेंज करायचं. चेंज मस्त आहे. आज आमचा प्लॅन कॅन्सल झाला शिवसृष्टीचा. नेक्स्ट टाइम जायचं ती नाचती होतं, बघा पोरांना तिकडं. न्यायचंय. ती कशाला डान्स करते पण. ती कुठं डान्स करते त्या. कटिंग कर कटिंग कटिंग कर कटिंग. तर चला सरबत पितो. या सरबत प्यायला मग निघू. चाललो आम्ही. चला चाललो मग. काय चालला. हे काय बॅग बिग पॅक केली. बिचारी संसार परपंच मग जावा तर दिल्या लागल. घरी सुखी राहा. जावा तर लागल नाही. इकडं राहून काय तुम्ही आयुष्यभर थोडी पोचणार आहे. माझा नवरा बोलला तसं पाठवताना. तू जाऊन दाखव किती दिवस पोचतेस तुला बघू म्हणे. ते पण खरं आहे बिचाऱ्याचं. खोटं नाही बोलला. खरंय. लांबचा डोंगर दुरून डोंगर दुरून झाला कसं रे. हा बरोबर आहे. जेवढं दूर राहिलं तेवढा गोडवा राहतो. जेवढं जवळ आलो तेवढं फायटिंग. नाही नाही तसं नाही. आपल्या मनावर असतं आपण कसं वागतो. म्हणून नवरा बायको जवळ राहते रोज म्हणून भांडणं होते. दूर राहिले की ते तिकडून फोन करते मला करमत नाही म्हणून म्हणते ए दादा तसं नको करू. दुरून डोंगर साजरा म्हणते. आता आमची ओला केलेली आई येत असेल तसं नाही करू बिट्टा. मारू नये.
ओढला माझा. अरे कसली आमची तुमच्या ओला येत comedy. असेल आता, तोपर्यंत म्हणलं शेवटचं शूट घ्यावं, परत आता कधी येणं होते. तरी मॅडम म्हणते मी बोलवेल तेव्हा येत जा. मग मी म्हणलं मी बोलवेल तेव्हा येत जा. मी बोलवल्यावर येत नाही म्हणे, मी बोलवेल तेव्हा येत जा. काय काय चल. साईडला ते वळ. आहे मी व्हिडिओ काढतो ना. पुढं बिझी सोडवलं एक चल या. वर्षभर आमचे तुमचा? सर चेंज झाले की मग आम्ही येतो. आमचा शेड्यूल बी बिझी आहे हो, तरी बी आम्ही काढून टाइम येतो. ते तुझं खरं आहे का माय? मग आमचं बी शेड्यूल बघा बरं, इकडे आली तर 2 दिवस झाले. व्हिडिओ कुठे टाकलेत? काल बी नाही टाकला, आज बी नाही टाकला. ते तर आहे. मग आमचं ते कामच आहे का नाही? फक्त फरक एवढा आहे, तुम्ही बाहेर जाऊन कमवता, आम्ही घरी बसून कमवतो. तुम्ही शरीराचे कष्ट घेता, आम्ही डोक्याचे कष्ट घेतो. स्मार्ट वर्क आणि हार्ड वर्क मधला फरक आहे हा. युअर स्मार्ट वर्क युअर हार्ड वर्क. हे दिवसभर स्वतःला easy, राबून 500 you are कमवतात आणि आम्ही स्वतःचं डोकं हँग करून इथं 500 कमवतो. असा आहे विषय. काय फरक फक्त करणार? हार्डवर्क माझ्या आणि स्मार्ट ठिकाणी तू वर्क. ये, तुझ्या ठिकाणी मी जाते. करतील की तुम्हाला सपोर्ट दिलाय की मग आता करा की, जरा मेहनत करा की. आम्ही तुम्हाला मार्ग दाखवलाय, आता त्या मार्गावर तुम्हाला चालायचं की नाही? कारण त्या आम्ही मार्गावर त्या मार्गावर काटेल येईल, टोचतील, त्रास होईल, मागं खेचतील, कुत्रे भोकणारे भेटतील, बरेच मार्ग कठीण आहे. ऐ, किती वरट तरी पोरांना. वर होती, खाली आलो, व्हिडिओ कडे खाली पर आली ते हा ना? ऐ, मारू नको दादा. हे लय ए. आगाऊ आहे बाई, हा आधी नको मारू तसलं. ती समोर आपला मध्ये मध्ये करतो त्यांच्या. तर आता आम्ही चाललोय या मार्गामध्ये. काटे बी आहेत, कुत्रे बी आहेत, दुश्मन बी आहेत, आपले बी आहेत. आता कोणाला धरून चालायचं तुमच्यावर आहे. सॉरी. एकच सांगणार, रस्त्यात काटे आले तर चप्पल घालायची, कुत्रे आले तर बिस्किट टाकायचं आणि काय म्हणते त्याला काय म्हणते, आपले आले तर प्रेमाने घ्यायचं. तसं नाही करायचं. आले की गोडवा नाही ठेवायचा, करायचं. परके आले की तिखट ठेवायचं. परका आले की बुकणी ठेवायची जवळ. तिखट परके नाही म्हणत त्याला, दुश्मन म्हण. दुश्मन आले की मिरची ठेवायची जवळ. असंच ना? मम्मी चल. या बरं का, परवा आदिती ताई येणार आहेत माझ्याकडं. परवा. मी येणार आहे. कोण कोण येणार आहे करिश्माच्या घरी? मी येणार आहे. हो, आईला घेऊन या. आणले मी नाही, आईला पोरांना घेऊन या. सगळ्यांना आळंदीला दर्शनाला जाऊ आपण सगळे. गजानन महाराजच्या मंदिरात जाऊ, तिकडं दर्शन वगैरे घेऊ. आमच्या सुट्टी लागली की येतो. तुम्हाला यावंच लागते परवा. अजिबात काही सांगायचं नाही. आळंदीला दर्शनाला आपल्याला जायचे. व्हिडिओ काढायचा आहे. हा, चला तिकडे तुकारामांना भेटायला, ज्ञानेश्वरांना भेटायला. हा, तिकडं जाऊ, दर्शन वगैरे करू. तिकडे एक हे आहे, काय म्हणते त्याला, लई मोठा गार्डन आहे, तिकडे नेते तुम्हाला. फिरायचं. त्यांचं काय सांगताच येत नाही बाई, कसे राहिले काय माहिती, दिवसभर मी नव्हती तर. चला, आमची गाडी येत असेल आता. पडतोय ना गं. गाडी येत असेल आता, निघतो. त्यांचा मेसेज बी आला होता, निघले का नाही, निघते म्हणलं आता. चला, बाय बाय. दोघांना पण काढ बाय. व्हिडिओ. घराचे हाल बघा आमचे आता कसे झाले गेल्यावर. व्हिडिओ काढेल. आता बापरे, घरात दरवाजा उघडला असला दुम्मट वास आला. घरामध्ये सगळं जसं तसं राडा पडलेला आहे. मी गेली तर इकडची वस्तू इकडं हललेली नाही आहे. असं असतं माणसांचं, आणि तरी माणसांना कशाचा गर्व राहतो काय माहिती. तर घरातलं एक कामसुद्धा होत नाही माणसांकडून. तर आता बघा, मी आली. आदितीताईंनी आंबे दिलेत, त्यांनी आणले होते ना ते केशरी आंबे, ते आंबे दिलेत. त्यानंतर इथं याच्यात माझी शॉपिंग आहे, तुम्हाला दाखवेल मी. हे बघा, हे मेकअपच्या वस्तू वगैरे कुठं घेऊन जायचं असलं किंवा ठेवायचं असलं तरी वापरू शकतो. त्यानंतर बांगड्याला ठेवायला जागा नाही ना, त्यामुळं मग मी बांगड्यांचा पण एक सेपरेट आणलेला आहे. त्यानंतर बाकी याच्यात कपडे वगैरे आहेत आणि अजून काय काय आणलं आहे ते सगळं. याच्यामध्ये स्वामींची माळ आणि ते सगळं आहे. माझी एक वस्तू तिकडंच राहिली असं मला वाटतंय. बघू आपण कसा काय इतर विषय. शॉपिंग मी दाखवते तुम्हाला. हे बघा, स्वामींसाठी माळ आणली मी आणि चौरंग आणलं. माया इकडे, ही देवाऱ्यावर ठेव. वर. हां, नीट धर, दोन्ही व्यवस्थित धर एकदम. दे ठेवून. तर चला, मी सर्वात अगोदर आता मी आंघोळ करणार आहे, कारण लई 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 एकदम गरम झालेलं आहे बाबा. पहिले आंघोळ बिंघोळ करणार. मयंकला पण कपडे घेतले आहेत. हां, आणले मी. हीच गोष्ट विसरली असं मला वाटत होतं. बघा, हे स्वामींचं आणलं. हे लावल्यानंतर मी दाखवेल तुम्हाला. आता लई गरम होतं आहे, त्यामुळे मी आता आंघोळ करणार आहे सर्वात अगोदर. आंघोळ केल्यावर बोलू आपण. चला. तर आंघोळ वगैरे केली आणि
आता बघा मी गेली होती ना तर एवढा राडा एका दिवसासाठी गेली पण एवढा राडा नेला. हे बघा एका दिवसासाठी एवढं. आता हे मी तिकडे पुढच्या घरात लावणार आहे. आधी हे जागेवर ठेवून देते. आता ते सगळं लावलं. आता हे स्वामींचं मी तुळशी बागेत गेली होती शॉपिंग करायला, तेव्हा हे स्वामी समर्थांचं मला खूप आवडलं. असं घरामध्ये छान दिसेल म्हणलं. आणि अजून बरंच काही घरामध्ये डेकोर करण्याचे माझे प्रयत्न चालू आहेत की कशात काय कुठं काय ठेवायचं कसं लावायचं ते सगळं मी प्लॅनिंग करतच आहे. कारण जेव्हा मी होम टूर देईन ना तेव्हा खूप छान दिसलं पाहिजे, त्यासाठी मी शॉपिंग वगैरे करून आणली. कसं दिसतंय श्री स्वामी समर्थाचं ते हे तर मला नक्की कमेंट करून सांगा. मला तर खूप आवडला. 150 रुपयाला घेतला आहे मी तुळशी बागेतून. त्यानंतर मयंक इकडे आल्या आल्या टी व्ही पाहायला लागला. मी आंघोळ वगैरे केली. म्हणलं हा सगळा राळा आधी आवरून काढावा कारण घरामध्ये आत्ताशिक आवरलं. आत्ताशिक निवांत बसली. पार कंबरडं गेलं आणि हे आल्यात आताशिक कामावून. त्यांचं आवरलं, आंघोळ वगैरे केली आणि मी पण माझे सगळे कामं आवरून घेतलेत. बघा हे बघा झाडून पुसून काढलं. आल्यावर हे किचन ओट्यावर कसली घाण होती बाबा. आता साफ केलंय तेव्हा घर घरासारखं वाटतंय मला. लय घाण झालं. मयंक टीव्हीचा आवाज बंद कर. झाडून वगैरे काढलं सगळं. हे बघा हे सगळं आवरलं तेव्हा कुठं आता बरं वाटतंय. नाही तर घराचे एका दिवसात असले हालत झाले. बापरे किती मोठे कपडे होते. ते कपडे टाकले मशनीत. आता ते कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्या. बाकीचे कपडे वाळत टाकले आणि आता घर घरासारखा केला तेव्हा आता मला बरं वाटतंय. नाहीतर बाबा ही पावडर लावते तर बघा. वा वा हे असलं चपटा भांगावून पाडलं मग. हा तर किती कुठेही गेलं तरी आपल्या घरीच चांगलं वाटतं नाही का, है ना. हो यस 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 है ना, है ना. तुम्हाला करमत नाही ते सांगा ना मला. मयंकची हाफ पॅन्ट कशी दिसते, माझी हाफ पॅन्ट कशी दिसते. हम दिखाएंगे नहीं, हमने भी लाए है बरमोडा लेकिन दिखाएंगे नहीं, है की नाही. असत ना असत ना. हां नवरा घराच्या बाहेर नाही हाकलाल का बरमोडा दाखवला. चला मिस्टरांनी जेवण आणला कारण आता मी सगळं आवरूच तर मला वाजले 10. उशीर झाला. आता पार कंबरडं गेलं. आता जेवण वगैरे करतो आणि झोपतो. असा गेला आमचा अख्खा दिवस. तर मग तुम्हाला आठवण आली का घर चांगलं दिसत नव्हतं म्हणून बोलवलं का करमत नाही म्हणून बोलवलं की काय विषय आहे मला सांगा जरा. करमत नाही म्हणून बोलतोय. करमत नाही म्हणून बोलवलं. तुम्ही कुठं राहता दिवसभर इथं करमायला. हो बर. मग आता बरं वाटतंय का. आता घर घरासारखं वाटतंय का. खरं नक्की. कोणतरी म्हणत होते दाजी गोलू मोलू झाले. गोलू लक्ष्मण दादांनी लई तारीफ केली आज तुमची. काय माहिती बाबा काय झालं. देव माणूस आहे म्हणे तुम्हाला. मी लय हसली मग. त्याचं त्याला माहित राहते म्हणलो. चला जेवतो आता आम्ही. ते जेवण वगैरे झालेत. मयंक झोपतोय. वाव काय थंडी हवा येते एकदम. इथून स्वर्गासारखं वाटत आहे मला. एकदम असं गार हवा येते ना बस विचार नका. उठ उचलू देते. ऐक दिवस पांघरायचं आणि ते ठेवायला या पलंगात ठेवलेलं आहे सगळं. तर चला मग मित्रांनो तुमचे झालेत का जेवण सांगा आम्हाला कमेंट करून. आणि असा गेला आमचा आजचा दिवस. आल्यावरही मी कामं आवरले एवढे. काय करता आवरावं लागेल आपल्या घरातलं आपल्यालाच. घर स्वच्छ दिसल्याशिवाय घरामध्ये प्रसन्न वाटत नाही मला. करमत नाही म्हणून थकली होती एवढी तरी पण कामं आवरून घेतले सगळे. भले जेवण बाहेरून खाल्लं पण कामं तर आवरले घरातले. एवढा मोठा धुणा भांडे घर स्वच्छ केलं. आता होम टूरचा व्हिडिओ आता तिकडे गेलती म्हणून काय ते लग्नाचा व्हिडिओ राहून गेला. उद्या तो व्हिडिओ टाकते लग्नाचा किंवा मग तिकडे गेलेला आणि मग होम टूर देते आणि मग आपली डेली रुटीन चालू. चला मग सांगा आमचे व्हिडिओ आवडतात का तुम्हाला. आवडत असतील तर सपोर्ट करत जा छान छान. आधी ताईला बी सपोर्ट करा. भेटू आपण लवकरच.
पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा, लाईक कमेंट शेअर करून. तोपर्यंत गुड नाईट. बाय बाय. बाय करे. बाय. कसली झोप आली याला. याची कटिंग करते उद्या. बाय बाय. गुड नाईट. किती